जिल्ह्यात अनैतिक धंदे सुरू आहेत. जुगार, मटका, दारू, पट आणि ऑनलाईन जी असलेली जुगार हे सुरू असताना पालकमंत्र्यांनी केलेली घोषणा की जिल्ह्यातले मी अनैतिक धंदे पूर्ण बंद करणार, ही घोषणा पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. आज पालकमंत्र्यांना माहिती नसेल, पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जे पट आहे त्या पटाची यादी मी पालकमंत्र्यांना या ठिकाणी देतो. मालवण सावंतवाडीमध्ये माझगाव, कोलगाव, नरेंद्रनगर, इन्सुली, त्याचप्रमाणे वेंगुर्ल्यामध्ये आणि निवतीमध्ये चालू आहे. मालवण तालुक्यात मसुरा, कलमट, कणकवली तालुक्यात कलमटला आणि कुडाळ तालुक्यात आणि मालवण तालुक्यात वराड, कट्टा आणि त्याचबरोबर ओरस, बुद्रुक या ठिकाणी सर्व मोठ्या प्रमाणात जुगार चालू आहे. त्याचा जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये हप्ता ह्या पोलिसांना दिला जातो. त्यातले किती पालकमंत्र्यांना मिळतात त्याची आम्हाला माहिती नाही, पण या पद्धतीने चालू असेल. आज दारू प्रत्येक घरोघरात गावात बनवची दारू मिळते. अंमली पदार्थ फक्त आठवड्यापुरतं काही ती कारवाई केली, अंमली पदार्थाचा जनजागृती आठवड्यापुरतं कारवाई केली, पण अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. आणि यामुळेच जे ऑनलाईन लॉटरी, मटका, जुगार यामुळेच खऱ्या अर्थाने तरुण पिढी आता गेल्या वर्षभरात 101 लोकांनी आतापर्यंत कुठे आत्महत्या करणे, कुठे जीव देणे अशा प्रकारचे तरुण मुलांनी हे केलेलं आहे. याला कारण हेच आहे. त्यामुळे पालकमंत्री या जिल्ह्यातील असलेल्या तरुण पिढीला वाचवायला अपयशी ठरलेले आहेत. पालकमंत्र्यांना ते कुठे जमत नाही. पालकमंत्री जे आपले बॉस सांगतात, राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री, त्या बॉसचं खातं पूर्णतः या ठिकाणी अपयशी पडलेलं आहे, अपयशी झालेलं आहे. कारण पालकमंत्री या अनैतिक धंदे बंद करण्यापासून जे वडिलांना जमलं नाही ते पालकमंत्र्यांना पण जमलं नाही, हे तर मान्य करून ते अपयशी ठरलेले आहेत. आणि पालकमंत्री प्रत्येक प्रकल्पामध्ये असेच अपयशी ठरत आहेत.